हॅलो गाइस, वेलकम टू न्यू व्लॉग। आज मम्मीने डोसा बनवला होता आणि तो खातोय बघा। ते म्हणतात ना, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही। असंच काहीसं माझ्यासोबत होत आहे। कितीही कष्ट करा, कितीही प्रयत्न करा, पण त्याचं फळ काय मला लवकरात लवकर मिळत नाही। असो, पण माझं नशीब आहे की काय आहे काय माहीत नाही, पण हे जे कष्ट आहे, जी मेहनत आहे, ते मी शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे। तर नक्की नक्की मित्रमैत्रिणींनो, मला सपोर्ट करत राहा। हे बघा, माझा जो मुलगा आहे विराज, त्याने जरा काही ॲक्टिव्हिटी बनवली होती। तर कसं आहे, त्याला जर फोन नाही दिला तर तो अशी ॲक्टिव्हिटी जे आहे बुक्स असतात, नोटबुक्स, ते फाडून त्याची काहीतरी ॲक्टिव्हिटी तो बनवत असतो। तर अशा प्रकारे त्याने बघा किती घाण केलेली आहे। भरपूर तो रोज कचरा करत असतो आणि काहीतरी ॲक्टिव्हिटी पण त्याने बनवली होती। तर ॲक्टिव्हिटी बनवून झाल्याच्यानंतर मी सगळी साफसफाई केली आणि साफसफाई केल्याच्यानंतर तो परत तिथे खेळायला लागला। तर इथे तो खेळतोय आणि खेळत असताना मग माझी मुलगी पण त्याला जॉईन होते आणि दोघं पण, तिच्याकडे दोरी आहे तर दोघेही दोरीसाठी भांडणं करताय दोघे पण। तर ती म्हणती मला दे, मला दे, आणि तो म्हणतोय मला दे। तिने काही जर वस्तू घेतली तर तो अजिबात तिच्याकडे ठेवत नाही। तो ओढून ओढून आणि भांडून तो तिच्याकडून ती वस्तू घेणारच। तर असंही ते दोघांचा इथे गोंधळ असा रोज चालू असतो आणि दोघंही रोज असे भांडत असतात आणि त्यांचे मी भांडणं सोडवत असते दोघांनाही समजून सांगून। आणि तिला जायचं होतं ट्युशनला, तर ती बोलत होती की मला खेळू दे, मला ट्युशनला जायचं आहे। तर त्याला मी सांगितलं, समजवलं, तर थोडंसं त्याने तिला खेळू दिलं। खेळल्याच्यानंतर मग तिने त्याच्याकडे दिला दोरी आणि मग तो खेळत होता। इथे बघा, तो खेळतोय आणि ती ट्युशनला गेलेली आहे। आणि त्याचं खेळून झाल्याच्या नंतर इथे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे की मी शॉर्ट व्हिडिओ बनवत असते, तर त्याची मी थोडीशी इथे शॉर्ट व्हिडिओ काढून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याला लागली होती भूक, तर भूक लागली असल्यामुळे मी केलेलं होतं डोस्याचं बॅटर। तर मी त्याला बनवून दिले छान गरमागरम डोसे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डोसे केलेले आहेत। तर तुम्हाला तर माहितीच आहे, डोसे असल्याच्यानंतर 2 ते 3 टाईम आपण जे डोसे आहे ते मुलं मागतच असतात किंवा आपणही खातच असतो। तर अशा प्रकारे मी त्याला दरवेळेस जेव्हा त्याला भूक लागते ना, तर मी त्याला गरम गरमच डोसे जे आहेत ते बनवून देत असते। तर असा माझ्याकडे निर्लेपचा तवा आहे, डोस्याचा तवा आहे। तर याच्यावरती छान क्रिस्पी आणि मस्त पातळ पातळ डोसे जे आहे ना, ते मस्त होत असतात त्याच्यावरती। तर अशा प्रकारे मी डोसे जे आहे ते बनवून घेतलेले आहे। डोस्यासोबत आम्ही जे आहे ना, ती बटाट्याची चटणी आम्ही बोलतो किंवा बटाट्याची भाजी असते सुक्की, तर अशी बटाट्याची भाजी आम्ही करत असतो। आता दरवेळेस डोसे केल्याच्या नंतर तुम्ही माझ्या मुलीचा जो डायलॉग आहे ना, तो पुढे ऐका, ती काय अरे यार, आपल्याला दिवसभर नुसतं डोसा चटणीच खायची आहे। आता इथे बघा, त्याचा डोसा खाऊन होईपर्यंत माझे भांडे राहिलेले होते। त्याला बोलले मी डोसा तू खा, आणि तोपर्यंत मी इथे भांडे जे आहे माझे घासत आहे। आता थोडंसं सगळं किचन वाटा वगैरे सगळं आवरून घ्यायचं आहे भांडी घासून झाल्याच्या नंतर। त्याच्या आधी मी माझे कपडे वगैरे बाकी होते, तर कपडे पण मी मशीन आहे माझ्याकडे, मशीनमध्ये धुवून घेतलेले आहे। तर कसं असतं मित्रमैत्रिणींनो, की आपल्याला एवढे कामं असतात घरामध्ये, पण आपले जे मिस्टर असतात, हजबंड असतात, त्यांना वाटतं की बायकोला घरात काहीच काम नसतं। तर आता हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांना कळेल की काही काम असतं की नाही। असं मी मजाक करत होते। तसे माझे मिस्टर जे आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप सपोर्ट करत असतात मला प्रत्येक गोष्टीमध्ये। रोज जेवणासाठी, स्वयंपाकासाठी आपल्याला भाज्यांचा एक मोठा प्रश्न असतो की रोज काय बनावं, रोज डब्याला टिफिनसाठी काय द्यावं। तर माझ्यासाठी तो खूप मोठा प्रश्न असतो। तर मी भाजी वगैरे ते घेतच असते, आमच्या दारावरती पण येते, कधी मार्केटमध्ये पण जाते, आणि आपण जे काही डाळी वगैरे असतो ते पण मी बनवत असते। तर अशा प्रकारे माझं सगळं आवरून जे आहे ते झालेलं आहे। आता बघा, संध्याकाळी माझ्या मुलीला आहे ना, रात्री काही ना काही गोड खायचं असतं, तर तिला डब्यामध्ये 2 ओरिओचे बिस्किट जे आहे ते दिसले होते। तर मम्मी मी बॉल बनवते, ओरिओचे बॉल बनवते, असं तिचं चालू होतं। तर ठीक आहे बोलले, तर तिने स्वतः मिक्सर जे आहे ते ऑन केलेलं आहे। इकडे ओरिओ बिस्किट जे आहे त्याची अशा प्रकारे पावडर बनवलेली आहे। साईडला तुम्हाला दिसत असेल, तिने ती क्रीम जी आहे ती बाजूला केलेली आहे, पावडर अशी बनवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये तिने दूध ॲड केलं त्या पावडरमध्ये, आणि दूध ॲड करून अशा प्रकारे तिने बॉल्स जे आहे ते बनवून घेतलेले आहे बघा। तर ती अशी वेगवेगळे शेप त्याला देत होती। त्या बॉलमध्ये तिने ना ती क्रीम ॲड केलेली आहे आणि मग शेप्स जे आहे ते दिलेले आहे बघा। अशा प्रकारे शेप ती वेगवेगळे त्याला देत आहे। आता माझा मुलगा काय बोलतोय बघा, मोदक नाही, लाडू बनव। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तिने जे आहे ना, असे बॉल्स, वेगवेगळ्या शेप, बॉल्सच नाही, वेगवेगळ्या शेप तिने बनवलेला आहे त्याच्यामध्ये। आणि ह्या दोघांना हे खूपच आवडतं, मला तर अजिबात नाही आवडत, पण त्या दोघांना खूप आवडीने ते खातात असं। तर दोघंही मस्त आवडीने खात आहेत आणि छान छान बोलत आहेत।
तर अशा प्रकारे त्यांनी खाल्लेले आहे. आता त्यांचा जो आहे तो अभ्यासाचा टायमिंग होता. तर तुम्हाला वाटत असेल किती हुशार मुलं आहे, अभ्यासाला पण बसले, पण अशातला काहीही भाग नाही आहे. त्यांना खूप मी ओरडून आणि थोडेसे फटके देऊन त्यांना अभ्यासाला बसवलेलं आहे. कारण एक्झाम्स पण चालू आहे, तिची पण एक्झाम चालू आहे, ती 5thला आहे आणि हा ज्युनियर KGला आहे. तर दोघांच्या पण एक्झाम ज्या आहे त्या चालू होत्या, म्हणून त्यांना मी ओरडून जे आहे असं अभ्यासाला बसवलेलं आहे. तर तिची पण मी लर्निंग घेतली, तिला मी लर्न करण्यासाठी सांगितलं होतं. तिची लर्निंग घेतली आणि याचं काही असं रायटिंग बाकी होती ABCDची, तर ती त्याला मी लिहिण्यासाठी सांगितलेली आहे. तर दोघांचा असा अभ्यास मी करून घेतलेला आहे आणि अभ्यास केल्याच्यानंतर मग त्यांना मी झोपी लावलेला आहे. तर अशा तर मित्रमैत्रिणींनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नक्की मला सपोर्ट करा मित्रांनो. तुमच्या सपोर्टची मला खूप आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे नवीन व्हिडिओज जे आहे मी तुमच्यासाठी आणत जाईल मित्रमैत्रिणींनो. तर नक्की आम्हाला सपोर्ट जे आहे ते करत राहा आणि माझे व्हिडिओज जे आहेत ते बघत राहा. तर पुढे माझा मुलगा काय बोलतोय ना ते नक्की बघून जा मित्रांनो. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.